श्रीराम समर्थ. असो ही अनुभवाची द्वारे, कळती सारासार विचारे, सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती. असो स्वस्वरूपाचा अनुभव घेण्याचे हे असे मार्ग आहेत. सारासार विचार केला म्हणजे ते कळतात. वर ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर सत्पुरुषाच्या संगतीस राहिल्याने अनुभवास येतीलच. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी. परमार्थामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात असतात. शिवाय दृश्य व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळशा गोष्टी साध्य करून घेता येतात. तसे येथे नसते. म्हणून सद्गुरूची सेवा करून त्याच्या संगतीत राहिले तर सगळे सहज कळते. सत्य असलेली परमात्म वस्तू तिच्याशी तद्रूप होऊन पाहिली, अनुभविली की असत्य असलेले दृश्य विश्व खरेपणाने उरत नाही. आणि दृश्यच जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्म वस्तूचा अनुभव येत नाही. म्हणून अखेर अनुभव घेणाऱ्याच्या आंतरिक अवस्थेवर सत्य व असत्य यांची प्रचिती अवलंबून राहते. पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. पाहणारा कोणी परमात्म वस्तू पाहायला लागतो, परंतु पाहणारा तिच्याशी तद्रूप झाला तरच ती पाहता येते किंवा प्राप्त होते. अशा तद्रूपतेनेच अंगी समाधान बाणते हे समजून असावे. जोपर्यंत द्रष्टा द्रष्टेपणाने वेगळा राहून परमात्म वस्तू अनुभवण्याची धडपड करतो तोपर्यंत तिचे दर्शन होत नाही. द्रष्टा परमात्म वस्तूमध्ये विलीन झाला, ती वस्तूच आपण होऊन राहिला, तेगे तेची आपण व्हावे श्री समर्थ, म्हणजेच तिचे दर्शन घडते व अंगी समाधान विलसू लागते. नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता, सद्गुरु वीण सर्वथा सन्मार्ग नसे. समाधानाची अनेक अंगे आहेत. सद्गुरूची सेवा करण्याने ती आपल्या अंगी प्रकट होऊ लागतात. म्हणून सद्गुरूच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही. प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास, अभ्यास काही गुरु गम्यास पाविजेत आम्ही. प्रयोग म्हणजेच नाना दिव्य वनस्पतींचे सेवन करणे, तसेच नाना मंत्रांचा जप करून सिद्धी मिळविणे किंवा यंत्रांची पूजा अर्चा करून इष्टप्राप्ती करून घेणे. साधने म्हणजे ज्ञान भक्ती कर्म योग इत्यादी आत्मज्ञानाचे मार्ग. सायास म्हणजे उपासतापास, व्रते तीर्थयात्रा इत्यादी शरीर कष्ट. साक्षेपे विद्याभ्यास म्हणजे मोठ्या प्रयत्नाने अनेक शास्त्रांचा अभ्यास करून विद्यावान होणे. या सर्व गोष्टी व्यवहारात चांगल्या खऱ्या, परंतु सद्गुरूपाशी राहून जे मिळते त्याच्या तुलनेने वरील गोष्टी कुचकामाच्या असतात. सद्गुरू जे देतो ते त्या गोष्टी देऊ शकत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरू वीण काय उमजो जाणे. परमात्म वस्तूचा अभ्यास करता येत नाही, कारण मीपणा वाचून अभ्यास होत नाही आणि परमात्म्याला मीपणा चालत नाही. परमात्म वस्तू साधनाने साध्य होत नाही, कारण साधन करणारा जीव अल्प, त्याचे साधन अल्प आणि साधनाचा काल अल्प. आणि परमात्मा तर सर्व दृष्टीने अनंत, अर्थात अल्पाने अल्पपणा सांभाळून अनंताला गवसणी घालण्याचा प्रयत्न कितीही केला तरी त्याला यश येणे शक्यच नाही. या गूढ गोष्टी सद्गुरूचा अभ्यास किंवा सहवास झाल्याखेरीज आकलन होत नाहीत. या कारणे ज्ञानमार्ग कळावा धरावा सत्संगे वीण प्रसंग बोलोची नये. म्हणून
परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूची, संतांची संगत धरावी. संतांच्या संगतीशिवाय परमात्म स्वरूपाच्या अनुभवाचा विषय बोलण्यास जाऊ नये. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पाद सेवन. चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. पादसेवन भक्तीचा असा गूढ अर्थ सांगून झाल्यावर श्री समर्थ शेवटी व्यवहारदृष्ट्या त्या भक्ती प्रकाराचा अर्थ सांगतात. सद्गुरूच्या चरणांची सेवा करणे याचे नाव पादसेवन असे हे चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव. ऐसी ठाई सद्भाव, दृढ धरावा. देव ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत आणि अत्यंत सात्विक सज्जन माणूस ही सेवेला योग्य स्थाने आहेत. अशा माणसांबद्दल दृढ सद्भावना मनात बाळगावी. हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरु पाय सेवणे या नाव पाद सेवन. हे आहे व्यवहाराचे बोलणे. व्यवहार किंवा परंपरा रक्षण करण्यासाठी मी हे सांगितले, पण खरे म्हणजे सद्गुरूच्या चरणांची सेवा करणे हेच पादसेवन होय. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती. जये करता सायोज्य मुक्ती, साधकास होय. ही चौथी पादसेवन नावाची भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आवरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. म्हणून थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार. जये करता पैलपार बहुत प्राणी पावती. म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठात श्रेष्ठ भक्ती आहे असा निश्चित निर्णय मी करतो. या भक्तीने पुष्कळच लोक संसार सागराच्या पैलतीरास पोहोचतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त. अर्चन भक्ती समास पाचवा, दशक चौथा. परमात्म्याचा साक्षात्कार होण्यास माणसाला स्वतःमधील माणूसपणाच्या पलीकडे उडी मारावी लागते. असे पलीकडे जाण्यास मार्ग दोन. माणूसपणा नाहीसा करून परमात्म्याला झोंबायचे हा एक मार्ग, तर माणूसपणाला परमात्म्याकडे सर्वस्वी वळवायचे हा दुसरा मार्ग होय. ज्ञानमार्ग आणि योगमार्ग पहिल्या प्रकारात मोडतात, तर भक्ती मार्ग दुसऱ्या प्रकारात मोडतो. माणसाच्या स्वभावाचा असा एक गुण आहे की ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा सत्कार केल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. यामध्ये अर्चन भक्तीचे मूळ सापडते. जगात जे जे काही उत्तम व पवित्र आहे ते ते भगवंताला अर्पण करणे हे अर्चन भक्तीचे प्रधान लक्षण आहे. पण परमात्मा किंवा भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून अर्चनाचे सुद्धा स्थूल व सूक्ष्म, बाहेरील व आतील असे दोन प्रकार असतात. प्रथम बाहेरील अर्चन कसे ते पहा. आपली उपास्य देवता आधी निश्चित करावी. सद्गुरू सुद्धा उपास्य देवता होऊ शकते. तिची सुरेख मूर्ती किंवा तस्वीर असावी. रोज तिला स्नान घालावे. त्यानंतर उत्तम वस्त्र, चंदन, सुगंधी द्रव्ये व फुले तिला वाहावी. तिला सुग्रास नैवेद्य दाखवून तिची आरती करावी आणि अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालून अत्यंत प्रेमदृष्टीने एकदा तिच्याकडे बघावे. आता आतील अर्चन कसे ते पहा. माणसाच्या अंगी कल्पना नावाची एक विलक्षण शक्ती आहे. आपण ज्ञान साधना करीत असता कल्पनेची फार मदत होते. भक्तीमध्ये सुद्धा तिचा उत्तम उपयोग होऊ शकतो. प्रथम आपली उपास्य देवता किंवा सद्गुरू माऊली आपल्या हृदयात आहे अशी भावना करावी. ती मूर्ती सजीव कल्पावी. नंतर स्थूल किंवा बाहेरच्या मूर्तीला अर्चनामध्ये जे उपचार आपण करतो ते सगळे आतील मूर्तीला मनाने, कल्पनेने करावे. पूजा आटोपली की देवतेला आपल्या हृदयातच विश्रांती द्यावी
अशा रीतीने आपण भगवंताचे कल्पनाचित्र रोज रंगविण्याचा अभ्यास केला तर मनाला सूक्ष्मात विहार करण्याची सवय लागते. ते अधिकाधिक अमृताशी रमू लागते. या अभ्यासात प्रगती झाल्यास प्रतिभा जागी होणे सुलभ होऊन भगवंत माझ्याजवळ आहे, अगदी माझ्यामध्ये आहे, ही भावना जिवंतपणे काम करू लागते. माणसाने चिकाटीने मानसपूजा चालू ठेवली मात्र पाहिजे. मानसपूजा चांगली झाली तर मनास मोठी प्रसन्नता वाटते. हा भक्तांचा अनुभव ध्यानात ठेवावा. समास 5वा अर्चन भक्ती. श्रीराम मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 5वी भक्ती. प्रथम पूजा व मानसपूजा करणे म्हणजे काय हे सांगितले आहे. मागील समासामध्ये चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता लक्ष देऊन 5वी भक्ती ऐका. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. अर्चन म्हणजे पूजा ही 5वी भक्ती होय. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे याचे नाव अर्चन. शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पूजा करावी. नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानसपूजा मूर्ती ध्याने या नाव 5वी भक्ती. अनेक प्रकारची आसने पूजेची भांडी वस्त्रे अलंकार वापरून पूजा करावी. त्याचप्रमाणे देवाच्या मूर्तीचे ध्यान करून मनाने पूजा करावी. अशा पूजेला 5वी भक्ती हे नाव आहे. देव ब्राह्मण अग्नी पूजन साधू संत अतीत पूजन इति महानुभाव गायत्री पूजन या नाव 5वी भक्ती. देव ब्राह्मण अग्नी साधू संत अतिथी यती म्हणजे संन्यासी आत्मज्ञानी महात्मा गाय या सर्वांची पूजा करावी. तिला 5वी भक्ती हे नाव आहे. धातू पाषाण मृत्तिका पूजन चित्रलेप सत्पात्र पूजन आपले गृहीचे देवतार्चन या नाव 5वी भक्ती. सोने चांदी तांबे इत्यादी धातूंच्या मूर्ती दगडी व मातीच्या मूर्ती तस्विरी आणि उत्तम भांडी यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरच्या देवांची पूजा करावी. यास 5वी भक्ती म्हणतात. श्रीराम समर्थ.